संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली। घुलेसह जयराम साठे, महेश केदार यांनी गुन्ह्याची दिली कबुली। माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा दुजोरा। खंडणी प्रकरणात देशमुख अडथळा ठरत असल्यानंच त्यांची हत्या, आरोपींची कबुली। आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला, त्याचा राग मनात धरून हत्या केल्याची घुलेची कबुली। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी स्कॉर्पिओतले पुरावे ठरणार महत्त्वाचे। काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले 19 पुरावे। स्कॉर्पिओवरील ठसे सुधीर सांगळे आरोपीशी जुळले। फिंगरप्रिंट ब्युरोच्या बोटांच्या ठशांबाबत अहवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांचा गोंधळ। देशमुखांची घुलेला कंपनी बंद न करण्याची विनंती। बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेंनी देशमुखांना दिली धमकी। जबाबात नमूद। आरोपींनी हत्येची कबुली दिली, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय देशमुख यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं। मनोज जरांगेंचा सुरेश धस यांचं नाव न घेता गंभीर आरोप। धस यांनी डोक्यावर पाप घेतलाय, त्याचा परिणाम आणि फळ त्यांना भोगावं लागेल, जरांगेंचं वक्तव्य। वाल्मिक कराडच्या मार्गदर्शनाखाली हत्या झाली, मग असं असताना सुदर्शन घुले टोळीचा म्होरक्या कसा? अंजली दमन प्रश्न उपस्थित। या सगळ्याचे धागेदोरे धनंजय मुंडेंपर्यंत जात आहेत, ते होऊ दिलं जात नाहीये का, असाही सवाल उपस्थित। कुणाल कामराला 31 मार्च रोजी खार पोलीस स्टेशनला हजर राहण्याचं पोलिसांचं समन्स। कामराने वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली। कुणाल कामराबाबत मुख्यमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलंय, त्यामुळे शिवसैनिक शांत आहेत। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। कामराला कायद्याने धडा शिकवणार असल्याचीही प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या YouTube चॅनलला दहशतवादी संघटनेकडे पैसे येत आहेत, शिवसेना नेते राहुल कनाल यांचा आरोप। कनाल यांनी मुंबईच्या खार पोलिसांना दिलं चौकशीच्या मागणीचं पत्र। कुणाल कामरा कुणाच्या तरी वतीने बोलत असेल तर त्याने विचार करावा। हक्कभंग आणल्यावरही कुणाल कामरा चुका करतोय, आक्षेपार्ह शब्द टाळला असता तर प्रकरण घडलं नसतं। दीपक केसरकर यांची कामरा प्रकरणावर प्रतिक्रिया। कुणाल कामराने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक गाणं बनवावं, ज्यामुळे सरकार दखल घेईल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आवाहन। पुणे हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणी मोठी अपडेट। चालक जनार्दन हंबर्डीकरला अटक। 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। टेम्पो ट्रॅव्हल्स आगीमध्ये 4घांचा झाला होता मृत्यू। गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे। रस्ते अपघातांची आकडेवारी सादर करण्याचे दिले निर्देश। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर सरकारने पुढाकार घेत समिती नेमावी, भूषणसिंह राजे होळकर यांची मागणी। या प्रकरणात भावनेचा अनादर करून स्टेटमेंट केल्यास खपवून घेणार नाही, असाही दिला इशारा। ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही संदर्भांचा भावनिक स्वीकार। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया। मनोहर भिडे आणि संभाजीराजेंनी एकत्र बसून मुद्दा सोडवावा, राऊतांचा सल्ला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर प्रशासन बुलडोझर कधी चालवणार? रायगडावरील अतिक्रमण हटवायला हवं, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदेंची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही, संभाजी भिडे यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन बनवण्यासाठी पैसे गोळा केले होते, ते पैसे कुठे गेले? सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना सवाल। मुंबईत छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट। मालाडमधील मालवणी पोलिसांकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्याला बेड्या। धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी मालवणी पोलिसांकडून गुन्हा दाखल। अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण। घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुका बंदची हाक। शहरात तणावाचं वातावरण। अहिल्यानगरमधील श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितिजा वाघमारे निलंबित। शहरात बेकायदेशीर जमीन हस्तांतरण प्रकरणी वाघमारेंवर कारवाई। नाशिकच्या सुरगाणामधील महेश पोद्दार या गटविकास अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक। लाचखोर अधिकाऱ्याला सुनावणी 3 दिवसांची पोलीस कोठडी। बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राचे अर्ज, त्यातील 2,759 अर्ज बेकायदेशीर करण्यात आलेले, ते रद्द करण्यात आले आहेत। सर्व अर्जांची पुनर्तपासणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं, किरीट सोमय यांची माहिती। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात 4थीत शिकणाऱ्या मुलीवर 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक। घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ। ऐन उन्हाळ्यात चाऱ्याच्या भावात प्रचंड वाढ, सोबतच दुधाला कमी भाव मिळत असल्याने धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। शेतकऱ्यांचं विहिरीत खाटेवर झोपून आंदोलन, जालना जिल्ह्यातल्या अकोला गावातील शेतकरी आक्रमक। निवडणुकीपूर्वी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी। गोंदियातील सडक अर्जुनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। कृषी पंपांना अपुरा विद्युत पुरवठा देण्यात येत असल्यानं शेतकरी आक्रमक।
बीडच्या पाटोदा पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी उधळल्या खोट्या नोटा. पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. खोट्या नोटा उडवत शेतकऱ्यांनी नोंदवला निषेध. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर चालवली कुऱ्हाड. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून खापा नरसाळा गावातील 12 शेतकऱ्यांनी 3000च्या वर संत्र्यांची झाडं केली जमीनदोस्त. गळ्यामध्ये नोटांचा हार घालून महिला सरपंचांचं आंदोलन. कामं मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप. नांदेडच्या इंजे गावातील सरपंच मुक्ताई पंचलिंगेंचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. लातूरच्या निटूरमध्ये ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू. अद्यापही योजना सुरू झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. हिंगोली जिल्ह्यात महावितरणच्या गलथान कारभार समोर वटकळी गावात विद्युत केबल विद्यार्थ्याच्या बसला अडकली. सुदैवाने वीज पुरवठा खंडित केल्यानं मोठा अनर्थ टळला. रायगडच्या म्हसळा श्रीवर्धन मार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार. ब्रेक जॅम झाल्यानं कंटेनर झाडावर आदळला. अचानक लागलेल्या आगीत कंटेनर पूर्ण जळून खाक. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा शासन निर्णय निर्गमित. भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्या 1,65,000 शेतकऱ्यांना बोनस मिळणार. स्वस्त धान्य दुकानात महिला बचत गटाची उत्पादनं विक्रीसाठी ठेवली जाणार. महिला सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची अनोखी संकल्पना. हिंगोलीच्या मकोडी शिवारातील सिंचन तलाव आटल्यामुळे हजारो माशांचा मृत्यू. उन्हाळी पिकांनाही फटका बसणार. शेतकरी चिंतेत. भंडारा गोंदियातील 4,400 तलावांचं पुनरुज्जीवन होणार. गाळमुक्त योजनेतनं तलावातील गाळ उपसा करण्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश. रायगडमध्ये जिल्हा रुग्णालयातील पाण्यात अळ्या माती. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणी. राज्यामध्ये उष्माघाताचे 22 रुग्ण. सर्वाधिक 4 रुग्ण गडचिरोलीत. बुलढाणा नागपूर उष्माघाताचे प्रत्येकी 3 रुग्ण तर लातूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.